कारण खरं तर फक्त 11 सीट भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला आल्या 38 पैकी. बाकीच्या शिवसेनेच्या वाट्याला गेल्यामुळे बऱ्याच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी नाराजी व्यक्त केली होती. अपक्ष फॉर्म भरले होते. विरोधामध्ये खूप मोठं वातावरण तयार झालं होतं. पण रवींद्रदादा चव्हाण, जिल्हाध्यक्ष नंदूजी परब आणि स्वतः एकनाथजी शिंदे साहेब असतील, श्रीकांतजी शिंदे असतील आणि मी स्वतः असेल, आम्ही सगळ्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी केल्या. प्रत्यक्ष भेटलो, फोनवरती संपर्क साधला आणि त्यांची नाराजी आम्ही काढलेली आहे. आणि आता या 38 पैकी जवळजवळ 34 असे वॉर्ड आहेत की तिथे भाजप शिवसेनेचेच उमेदवार निवडून येतील. या ठिकाणी अनोपोज कुठलीच केली नाही आम्ही. इथे सुद्धा कल्याणमध्ये सुद्धा अनोपोज निवडून आले असते. पण या ठिकाणी युतीची जी ताकद आहे, ती ताकद, जी लढाई आहे, ही सरळ सरळ लढाई होऊन द्या. कार्यकर्त्यांना विचारा, निवडणुकीला सामोरं जात असताना निवडणूक पण लढायची नाही का, तर लढावं त्यांनी. अशा दृष्टिकोनातून खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी निवडणूक होते आणि 38 पैकी 34 सीट क्लिअर कट मला तर दिसत आहेत या भाजप आणि शिवसेनेच्या निवडून येत. बघा, पहिल्यापासून मी म्हणत होतो की 5 वर्ष आम्हाला भाजपला महापौर पद द्या, तर किमान 2.5 वर्ष, तर पहिले 2.5 वर्ष आम्हाला मिळावं ही आमची माफक अपेक्षा आहे. शेवटी नेते निर्णय घेतील, त्या निर्णयाचं समर्थन आम्ही सगळेजण मिळून करू. पण आमची अपेक्षा हा महापौर भारतीय जनता पार्टीचा आणि याला कल्याण मिळालं तर आणखी उत्तम, असं देखील आम्ही मागणी करू. कल्याण डोंबिवलीचा कल्याण करायचा असेल तर कल्याणचा महापौर झाला तर स्वाभाविकपणे आम्ही कल्याण करून दाखवू.